तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 20 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सुमित्रा ऐश्वर्या आपल्याला मास्कमॅनला भेटायला घेऊन जाणार म्हणून तिचा सगळा दात सहन करते. ऐश्वर्या घरातून बाहेर पडताना मायाला फोन लावते आणि तिला विचारते की आता काय करू, माझ्या सासूला मास्कमॅनला भेटायचे, तू भेटणार आहेस का? माया म्हणते नाही, आपण नाही भेटायचं. तू आता तुझ्या सासूला अशा ठिकाणी घेऊन जा की तिकडून ती परत कधीच येता कामा नये. ऐश्वर्याला कळतं की सुमित्राला मारून टाकायचे. ऐश्वर्या सुमित्राचा हात धरून तिला घराबाहेर घेऊन येते आणि तिला घरापासून खूप लांब घेऊन जाते. सुमित्रा दमलेली असते, थकलेली असते, त्यामुळे तिला धड चालता सुद्धा येत नाही. ऐश्वर्याची खात्री पटते की आता सुमित्रा धड चालू शकत नाही, त्यामुळे ती पळण्याचा तर प्रश्नच येत नाही. हीच संधी आहे सुमित्राला कायमचं संपवायची. तर इथे जानकी, ऋषिकेश मकरंदच्या ऑफिसमधल्या एका माणसाला भेटतात. जानकी त्या माणसाशी गोड बोलते आणि त्याला विचारते, मकरंद सरांच्या ऑफिसमध्ये काय झालं आणि आता तुम्ही काय करता? तो माणूस म्हणतो, मकरंद सरांची डेथ झाली आणि त्यानंतर सगळं संपलं. ऑफिस काय मॅडमकडे हँडओव्हर केलं. जानकी विचारते, कोण मॅडम, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तो माणूस म्हणतो, मकरंद सरांच्या बहीण, त्यांच्याबद्दल. आणि ते मॅनेजर आहेत ना, त्यांना सगळं माहिती आहे. जानकी म्हणते, कुठे असतात ते मॅनेजर, पत्ता सांगता का? तो माणूस पत्ता सांगतो. जानकी, ऋषिकेश त्या माणसाच्या म्हणजेच मॅनेजरच्या घरी जातात. जानकी मॅनेजरला सगळा आपला प्रॉब्लेम सांगते आणि जानकी म्हणते, मकरंदने आणि त्याच्या बहिणीने आमचं घर बळकावले. तुम्ही प्लीज आम्हाला सांगा ना, त्याची बहीण कोण आहे, आम्हाला बघायचे. तुमच्याकडे तिचा एखादा फोटो आहे का किंवा आय कार्ड वगैरे? तो माणूस थोडा विचार करतो आणि म्हणतो, हो माझ्याकडे आहे. तो माणूस जानकीला मायाचा फोटो दाखवतो. माया ही आपल्या घरात राहते, मकरंदची बहीण आपल्या घरात राहते आणि आपल्या घराची वाट लावते. हे बघून जानकीला धक्का बसतो. आता जानकी मायाच्या तावडीतून सुमित्राला सोडवेल का, हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की घरामध्ये अन्नाची चणचण असते. ऋषिकेश, जानकी विचार करतात की आता काय करायचं, कुठून सगळं आणायचं. तेवढ्यात तिथे सारंग येतो. ऋषिकेश म्हणतो, सारंग शेजारच्या किराणा दुकानातून जरा किराणा घेऊन ये, मी त्याला पैसे उद्या देईल, त्यांना सांग. सारंग निघत असतो. जानकी विचारते, अवंतिका आणि सौमित्र भाऊजी ते दिसत नाही आहे. सारंग म्हणतो, अवंतिका वहिनीचा भाऊ आलाय ना, त्यांना भेटायला गेलेत ते. पण दादा माझ्यावरती चिडला होता, मी त्याला विचारलं कुठे जातोय तर खूप भडकला होता. जानकी म्हणते, नक्कीच काहीतरी गडबड आहे, सौमित्र भाऊजी अशी चिडत नाही, काहीतरी झालेलं असणार आहे. ऋषिकेश म्हणतो, आपण बघू, आपण त्याच्याशी बोलू. तर इकडे ऐश्वर्या मायाला फोन लावते. ती मायाला सुमित्राबद्दल सांगते. ऐश्वर्या म्हणते, माया अगं आपला डाऊट खरा निघाला, ती सुमित्रा जानकी मिसळलेले आहेत. त्या दोघींनी प्लॅन करून इथे सुमित्राला पाठवले आपल्यावरती वॉच ठेवायला. माया म्हणते, बघू आपण काहीतरी करू. ऐश्वर्या मला पुन्हा फोन करू नकोस, मी महत्त्वाच्या कामात आहे. ऐश्वर्या म्हणते, काय गं कसलं काम करत असतेस, कधी बघा तेव्हा महत्त्वाचं काम, तुझ्या भावाकडे जाते का नाही तू? माया म्हणते, तुला काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी, जास्त विचारायचं नाही माझ्याबद्दल तू. ऐश्वर्या म्हणते, ते जाऊ देत गं, मकरंद बरा आहे ना, आणि मास्कमॅन तो कुठे असतो आता? माया म्हणते, तुला सांगितले तेवढं काम करायचं, जास्त पुढचं बोलायचं नाही. माया फोन ठेवून देते. ऐश्वर्या मायाचा सगळा राग सुमित्रावरती काढायला निघते. तर इथे माया मास्कमॅन बनते आणि अवंतिका सौमित्रा यांना जाऊन भेटते. माया अवंतिका सौमित्राला म्हणते, हे बघा माझा तुमच्यावरती अजिबात राग नाही आहे, माझा राग आहे तो जानकी आणि ऋषिकेशवरती. त्या दोघांनी आमचं खूप वाईट केलेलं आहे, त्यामुळे मी सांगते ना तसं वागायचं. आता तुम्ही दोघांनी घर सोडून निघून जायचं. तुमचा जो काही हिस्सा आहे ना, मी तो तुम्हाला देईन. तुम्ही त्या दोघांसोबत राहायचं नाही, त्या दोघांना एकटं पाडायचं. सौमित्र म्हणतो, नाही तुझं आम्हाला काहीच नको आहे, तुझी लाच देतोयस ना ती आम्हाला नको आहे, मी तुला घाबरत नाही. जानकी आणि ऋषिकेश यांची साथ आम्ही सोडणार नाही. मास्कमॅन त्याच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो आणि अवंतिकाला म्हणतो, तुझ्या नवऱ्याला मी इथेच मारून टाकेल, आता काय करायचं तू विचार कर. अवंतिका म्हणते, नाही नाही असं काही करू नका, माझ्यासाठी महत्त्वाचा सौमित्र आहे, तुम्ही म्हणाल ना मी तसं सगळं करेन, पण माझ्या नवऱ्याला प्लीज काही करू नका. मास्कमॅन म्हणतो, बघतोयस ना ए सौमित्र, तुझी बायको किती हुशार आहे, तिचं जरा ऐक म्हणजे भलं होईल. सौमित्र अवंतिकाचा हात धरतून तिला बाजूला घेऊन येतो. सौमित्र म्हणतो, काय बोलतेस तू अवंतिका, ह्याचं कशाला आपण सगळं सहन करायचं आहे, बस झालं ना, आपण ह्याला एक्सपोज करून टाकू आणि ह्याचं काही ऐकायची गरज नाही, दादा बहिणी आपले तर त्याच्यासोबत आपण राहायचं आहे. अवंतिका म्हणते, नाही मी हे सगळं आता सहन करणार नाही आहे. हे बघ सौमित्र,
तुझ्या फॅमिलीसाठी मी आत्तापर्यंत खूप सहन केले. अरे आपण मुंबईमध्ये सुखात होतो, पण इकडे आलो कोणासाठी? जानकी वहिनीसाठी. अरे जानकी वहिनीचे प्रॉब्लेम सोडवायला आपण इथे आलो, पण काय होतं इथे? एकामागोमाग एक संकटे येतच चालली आहेत. प्रॉब्लेम काही थांबतच नाही आहे. बस झालं, आता आपण यांच्यासोबत राहायचं नाही. सौमित्र म्हणतो, अगं असं कसं बोलू शकतेस? आपण एक फॅमिली आहोत आणि दादा वहिनी आहेत ते. तू त्यांच्याबद्दल असं बोलतेस, असं स्वार्थी विचार करतेस? अवंतिका, ही नात्याची परीक्षा आहे आणि नात्याच्या परीक्षेमध्ये फेल नाही व्हायचे, पासच व्हायचे. अवंतिका म्हणते, सौमित्र हे बघा ना, ही फिलॉसॉफी आहे आणि ही ऐकायला छान वाटते. महान बनायला जाऊ नकोस. बाद झालं, आता मला काही नको आहे दुसरं. मला फॅमिली नको आहे, मला फक्त तू हवायस. पास, मला बाकी काही नको आहे. आता तुला चूज करायचं आहे, फॅमिली का मी. यावर चर्चा नको आहे, माझ्यासोबत तू यायचेस. मास्कमॅन त्यांच्याकडे येतो. मास्कमॅन म्हणतो, ऐक जरा, तुझी बायको हुशार आहे. ती म्हणते ना तसं करा. आणि हो, लवकरात लवकर डिसिजन कळवा मला, मग मी बघू काय करायचं आहे ते. नाहीतर काय अवंतिका, तुझा नवरा जाईल. अवंतिका म्हणते, नाही नाही, असं नका करू, मी तुम्हाला लवकरच कळवते. मास्कमॅन बाजूला जातो. मास्कमॅन म्हणजेच माया आपल्या तोंडावरचा कपडा बाजूला करते. ती मनात म्हणते, नाही नाही, ही सुमित्रा काही पण करू शकते, तर ही अवंतिका पण जानकीला मिसळलेली असेल. नाही, ह्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवायलाच पाहिजे. तर इथे सुमित्रा जेवणाची वाट बघत असते. ऐश्वर्या तिच्याकडे बघते आणि मनात म्हणते, ही मला त्रास देत होती ना, जानकीचं ऐकून मला सासूरवास करायला निघाली होती, जासूस बनली होती का? आता बघ मी काय काय करते. मास्कमॅनला भेटायचं आहे ना, आता मी माझा जास तुला दाखवते कसा असतो ते. ऐश्वर्या गॅसवरती चपाती पूर्ण जाळून टाकते. भाजीमध्ये वरणामध्ये खूप मीठ टाकते आणि सुमित्रासाठी जेवण आणून देते. सुमित्राला खूप भूक लागलेली असते. ती जेवणाचा पहिला घास खाते आणि ती विचारते, अगं ऐश्वर्या, हे काय जेवण बनवलं आहेस तू? मला भूक लागली आणि हे असं एवढं मीठ टाकलेस, चपाती पण जाळून टाकली आहेस. ऐश्वर्या म्हणते, आई अहो मी खूप टेन्शनमध्ये होते. ते मास्कमॅनला भेटायचं आहे ना, तो खूप डेंजर आहे हो, सहज कोणाला भेटत नाही. मला ना खूप भीती वाटते आणि त्या टेन्शनमुळे मी हे सगळं असं बनवलं आहे. सुमित्रा म्हणते, एक काम कर, मला खूप भूक लागली, दुसरं काहीतरी पटकन बनव आणि घेऊन ये, हे नाही नको आहे मला. ऐश्वर्या सुमित्रावरती डोळे वटारते. ऐश्वर्या म्हणते, सांगितलं आहे ना, ते गुपचूप गिळायचं आहे. मास्कमॅनला भेटायचं आहे ना, मग हे दिलं आहे ना, ते गिळावं लागेल आणि जर नाही कळलं तर उपाशी मारावं लागेल. सांगून ठेवलं आहे शेवटचं, मास्कमॅनला भेटायचं आहे, गिळ गुपचूप. सुमित्रा मास्कमॅनला भेटायचं म्हणून ते सगळं गुपचूप खाऊन टाकते. तर इथे जानकी ऋषिकेश यांना पोलिसांचा फोन येतो. जानकी ऋषिकेश पोलिसांनी जे लोकेशन पाठवलं तिथे पोहोचतात. जानकी विचारते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही का बोलवलं आहे? इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही हिला ओळखता का? जानकी ओळखते. जानकी म्हणते, ही गीतांजली नर्स आहे. इन्स्पेक्टर विचारतात, तुम्ही यांना कसं काय ओळखता? जानकी सगळं सांगते. या सिस्टरसोबत कशी ओळख झाली, ती आपल्या घरी कशी आली आणि तिने आपल्याला काय काय पत्ता वगैरे पाठवला आहे, कसं बोलणं झालं ते सगळं सांगते. आणि ऋषिकेश विचारतो, पण सर तुम्ही जानकीला इथे कसं काय बोलवलं? इन्स्पेक्टर सांगतात, आम्ही या नर्सचा फोन चेक केला, तेव्हा त्याच्यामध्ये लास्ट डायल हा जानकीचा होता आणि जानकीला मेसेज पण पाठवला होता. तुमचं आणि तिचं बोलणं झालं होतं 5 मिनटं. तेव्हा काय बोलणं झालं होतं? जानकी म्हणते, नाही माझं तर काहीच बोलणं नाही झालं. मला मेसेज आला, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आणि मी तिच्या घरी गेले, पण मी घरी नव्हती. इन्स्पेक्टर म्हणतात, नाही तुमचं आणि तिचं बोलणं झालं होतं शेवटचं आणि त्यामुळे आम्हाला तुम्हाला अरेस्ट करावे लागेल. तुम्ही गुन्हेगार आहात, संशयित गुन्हेगार. जानकी म्हणते, ऋषिकेश हे सगळं मकरेंनीच केलं असेल, आता लवकरात लवकर माहिती काढायलाच पाहिजे. जानकी ऋषिकेश विचार करतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.